आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी शांतिदूत परिवारातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 25 जुलै रोजी प्रसिद्ध व निसर्गरम्य ओम लॉन्स अँड रिसॉर्ट चौरस्ता उमरगा येथे प्रमुख पाहुणे आमदार प्रवीणजी स्वामी, नगराध्यक्ष किरणजी गायकवाड, आकांक्षाताई चौघुले, सभापती पंचायत समिती तेजसनाथ महाराज, श्री अगजपा देवस्थान कराडी अग्निबेट, दिनेश वाघमारे, वन अधिकारी कृषीभूषण गोविंदराव जी पवार व शांतिदूत परिवाराचे पदाधिकारी प्राध्यापक इसुफ मुल्ला, प्राचार्य सोमनाथ महाजन, गणेश गरुड, नितीन गौशेट्टी, मधुकर चौधरी, श्याम पाटील, जितेंद्र घोटाळे, ईश्वर मुंगळे, संतोष मोहिते, परिवार स्नेही, रवींद्र आळंकर, मुरलीधर जाधव, कृषी अधिकारी, नगरसेवक शरद पवार, पत्रकार नुसरुद्दीन शेख, अरविंद पवार, कराडी देवस्थान ट्रस्टी श्रीवत्सव जाधव, जाजन मुगळी, प्राध्यापक महाजनताई, संगीता गायकवाड व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी मान्यवरांचे स्वागत व सत्कार शांतिदूत परिवार संस्थापिका अध्यक्षा विद्याताई जाधव व मार्गदर्शक डॉ. विठ्ठल जाधव IPS विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त यांच्या हस्ते करण्यात आले। सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे यांनी मार्गदर्शन केले व शांतिदूत परिवाराच्या सामाजिक सेवा कार्याचा गौरव सुद्धा केला। जाधव परिवाराच्या वतीने आमदार साहेबांचं, आदरणीय तेजसनाथ महाराजांचं आणि वाघमारे साहेबांचं आणि इथे उपस्थित सर्व कराडी देवस्थानचे ट्रस्टी, ग्रामस्थ सर्वांचं मनापासून स्वागत करतो। अतिशय जीवन कसं जगावं, माणुसकी, दया, प्रेम ह्या सगळ्या गोष्टीचं वेगवेगळ्या साधू संतांच्या विचारामधून महाराजांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले। थोडक्यात सांगायचं झालं तर महाराज, निसर्ग हा देण्यासाठी आहे, कुठलीही गोष्ट असो, आणि आपण माणसं फक्त घेण्यासाठी आहोत। ते विंदा करंदी करणे म्हणल्यासारखं घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, तसं निसर्गाकडून तर आपण भरसून घेतच राहतो। परंतु अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रमुख गरजा माणसाच्या युगानुग चालू आहेत, त्या पुढेही राहतील। पण त्याच्याही इतकं ही म्हणीमध्ये हे तीनच गोष्टी आहेत, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं शुद्ध हवा श्वास घेण्यासाठी आणि निर्मल जल, तर हे दोन्ही गोष्टीसाठी वृक्षारोपण अतिशय महत्त्वाचं आहे। आणि या निमित्तानं शांतिदूत परिवार गेल्या 5-6 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये लाखो झाडं आपण धार्मिक ठिकाणी लावले। जेलमध्ये जेवढे काही जमिनी उपलब्ध आहेत, म्हणजे 50 लाख ते 1 कोटीच्या दरम्यान आपल्याकडून वृक्ष लागवड झालेली आहे। रक्तदानाचंही तसंच काम चालू आहे। शांतिदूत परिवाराचे पदाधिकारी आपापल्या आवडीनुसार सोडीनुसार आपल्या कार्यक्षेत्रात ज्यांना जी गरज आहे ती त्यांच्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात। अशा या छोट्या सामाजिक सेवा संस्थेच्या कार्यक्रमासाठी आजकाल आपण बघितलं आमदार खासदार साहेबांचं व्यस्तता, बाकी सगळ्या गोष्टी, परंतु चांगल्या उपक्रमासाठी स्वामी साहेब नेहमीच वेळ देतात। इतरही ठिकाणी आपण पाहत असतो। तेव्हा कालच माझं बोलणं झालं आणि त्यांनी अतिशय आपल्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले। पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या निमित्तानं उपस्थित सर्व परिवारातील आपल्या सदस्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। परमेश्वर विठ्ठल आणि रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना आहे, आपल्या सगळ्या परिवारावर, आपल्या राज्यावर, आपल्या देशावर विठ्ठल रुक्माईचे आशीर्वाद राहावेत, ही प्रभूचरणी प्रार्थना। मी स्वागत करतोय मुल्ला सर, ते शांतिदूतचा आणि रूप देऊन आमदार साहेबांचं स्वागत करावं आणि मग नंतर आमदार साहेबांनी असंच शुभेच्छापर आशीर्वाद या उपक्रमासाठी द्यावे, ही विनंती।